आता एसटीचं तिकीट वाढून एकीकडे देऊन एकीकडे वसूल करायचं काम चाललंय. आणि काय लाडक्या बहिणीचं ती पैसे देऊन एसटीला तिकीट वाढवून कोणी वसूल करायचं. आणि काय कुठे चालला होता? वडापूरला चालला. किती आहे तिकीट आता? आम्हाला 40 रुपये आणि गणेशला 80 रुपये. 80 रुपये वाढते मग आता 40. हां वाढतंय मग आता. असं म्हणलं काय इकडून नाही इकडून वसूल, इकडून द्यायचं आणि इकडून वसूल करायचं असं आहे. मग काय करायचं, वाढल्यावर जाणं येणं तर करणं भागच आहे, करावं तर लागणारच आहे. मग काय. नाव काय? माझं नाव सविता नागनाथ कांबळे. नाव सांगा तुम्हाला. अंकुश नामदेव वागचोरे. सध्या एसटीची भाडेवाढ झाली 15%. वाढवायला नाही पाहिजे सध्याला तर, कारण परिस्थिती अजून ही नाही. पाऊस काळ कमी आहे, त्यामुळे अजून 1-2 वर्ष त्यांनी हे करावं. मग त्यांनी 15%चे 5% वाढवावं. अच्छा. हां, म्हणजे एकदम 15% म्हणजे लोकांना हे होणार नाही. सध्या सोयीसुविधा कशा आहेत एसटी? व्यवस्थित आहेत सगळं. बरं. एकदम गाडी पॅसेंजरला काही त्रास नाही, काय नाही. पहिल्यासारखं ड्रायव्हर पहिलं कसं बोलत होतो, जरा उघराट बिघराट असे व्यवस्थित प्रेमानं आणि मायानं बोलतात. कारण मी पुणे फिरतो ना, तर व्यवस्थित सगळं त्यांनी हे करत. पहिलं कसं गाडी उभा करत होते, हे तिकडं जा रे, नंतर गाडी रे, असे होते. आता तसं नाही. आता सगळं व्यवस्थित त्यांनी करायला लागलेत, म्हणजे फरक पडला आहे. 100 75% फरक आहे ड्रायव्हर कंडक्टरमध्ये. भाडेवाढीचं 5% वाढावं, म्हणजे एकदम वाढवलं लोकांना पण हे झालं पाहिजे ना. का सगळेच काय ही नाही ती महागाईच्या मानाने ती बरोबर आहे 10% पण जरा ही वाटते. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.